मला मानस नावाचा तरुण मेसेज पाठवतो, असं दाखवतोय की मी त्याला आवडते। सॉरी मिस्टर अँड मिसेस देशमुख, मी आता बाहेर जाणार आणि असा हा दाखवण्याचा कार्यक्रम यांनी मला न विचारता ठरवला। आणि असंही खोटं वागून मला लग्न करायचं नाही। मी माझ्या जीवनाचा जोडीदार शोधण्यासाठी जो मार्ग शोधलाय त्यांनी जगातील सर्वोत्तम पर्याय समोर येतात। कीर्ती माझी एकुलती एक मुलगी आहे, तिला नर्वस ब्रेकडाऊनचा अटॅक आला। यात मी काय करू शकते? तिच्या या डिप्रेशन मागचं कारण तर कळायला हवं। मी सुधा बोलतेय, आशाची मैत्रीण। हा हा सुधा मावशी बोला। रचनाने जीव देण्याचा प्रयत्न केलाय। आई, या सुधा मावशी स्वभावाला कशा आहेत ग? तशी चांगली आहे ग, पण तू तुझ्या दृष्टीने विचार कर हा। म्हणजे माझी मैत्रीण आहे म्हणून मनात कुठलाही पूर्वग्रह ठेवू नकोस, चांगला किंवा वाईट दोन्ही। आणि रचना त्यांची मुलगी का? रचना? अगं पण सुधा त्यांनी तर लग्नच केलं नाहीये। मग रचना कोण आहे? ही रचना आमच्याकडे पेइंग गेस्ट आहे, जेमतेम 3 महिन्यापूर्वीची आमची ओळख। हिचे कोणी मित्रमैत्रिणी? मित्रमैत्रिणी काय, कोणी नातेवाईक सुद्धा नाही तिला, असं हिने सांगितलं होतं मला। पण हिच्या काही विशिष्ट सवयी किंवा आवडीनिवडी वगैरे? काय नाही का, तसं खास नाही, अगदी सरळ साधी मुलगी ग। पण हल्ली ना रात्र रात्र लॅपटॉप घेऊन बसायची। आता मी नाही तिला विचारलं की कशासाठी लॅपटॉप घेऊन बसतेस, पण जागरण मात्र करायची एवढं खरं। म्हणजे कदाचित जर ती नेट सर्फिंग करत असेल तर तुझ्या प्रोफाईलवरून आपल्याला कळू शकतं ही कोणाशी बोलत होती किंवा नेमकं काय करत होती। मला सांगा, आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी तुम्ही हिच्यात काही ऑब्झर्व केलं होतं? हो म्हणजे काय, हल्ली सारखा तिचा मूड बदलायचा। म्हणजे एक 15 दिवसापूर्वी खुशीत असणारी ही रचना एक 2-3 दिवस झाले ही अस्वस्थ दिसायला लागली। मला काही समजेना की काय झालंय हिला। तेव्हापासून मी हिच्यावर लक्ष ठेवू नये, पण ती काही बोलायलाच तयार नाही हो। अगं काल तर जेवली सुद्धा नाही पोर, म्हणून तिच्या खोलीत मी तिला दूध घेऊन आले तर मला नाही सांगायचं सुद्धा नाही मला बोला ग। पण काय अगं काय झालंय, पण काय करतेस असं? तू करू नकोस का असं, वेडी आहेस का तू? अगं का करतेस असं? मला नाही कुणाला काही कारण सांगायचं। नको ग असं वेडेपणा करू नको ग, मला हवेस ग तू, तू नको ग असं वेडेपणा करू नको, सांगत नको रचना। तुमचं हिच्याशी काही भांडण नव्हतं ना झालं? अगं कमाल करतेस अस्मिता। अगं मीच तिला गोळ्या घेण्यापासून थांबवलं, मीच तिला वाचवलं, तुला फोन करून देखील मीच बोलवलं, तरी देखील तू माझ्यावर संशय घेतेस? नाही नाही मावशी, हो तसं नाहीये, प्लीज गैरसमज करून घेऊ नका। रचनाने आत्महत्या का केली हे जर आपल्याला शोधून काढायचं असेल तर मला तुमचीही चौकशी करावी लागेल। अगं आमच्यात भांडण काय, साधा वाद देखील झाला नाही कधी। बर, मग रचना तुम्हाला कधी भेटली, कशी भेटली, ती याआधी कुठे होती, याविषयी तुम्हाला जी काही माहिती आहे ना ती सगळीच्या सगळी प्लीज मला सांगा। अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा सांगा, म्हणजे आपल्याला सत्य काय ते शोधता येईल। रचना पार्ट टाइम जॉब करून शिकते। एकदा देवळात आमची भेट झाली होती दोघींची। मला काहीही सांगायचं नाहीये, प्लीज प्लीज मला त्रास देऊ नका।
अगं पण तू काहीच नाही सांगितलंस तर तुझा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार? हे बघ, तू जर का सगळं खरं सांगितलंस तर आमच्या मॅडम तुला नक्की मदत करते. हे बघा, मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. बाबा, तुम्ही यांना का बोलवलंय तिकडे? यांना प्लीज जायला सांगा, नाहीतर मीच जाते इथनं. कीर्ती, ए कीर्ती, अगं बाळा काय झालं तुला? हा, काय चाललंय काय तुझं? आणि तुम्ही अहो का त्रास देताय तिला? आधीच तिची तब्येत बरोबर नाहीये आणि किती प्रश्न विचारताय. कीर्ती बाळा, चल आज जाऊन तू जरा पड, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. हा, ही काहीच सांगायला तयार नाही. मग आम्ही मॅडमना रिपोर्ट तरी कसा करणार? तिचं कोणाशी भांडण झालं होतं का किंवा वाद झाला होता कोणाशी? बरं मला सांगा, या आत गेल्या त्या कीर्तीच्या आई का? म्हणजे यांना आता तिच्या स्थितीबद्दल सगळं माहीत असेल ना? नाही नाही, या कीर्तीची आई नाहीये, या यमुत आहे. आमच्याकडे स्वयंपाक करण्यासाठी असतात. कीर्तीची आई कीर्तीच्या लहानपणीच वारली. तेव्हापासून हिचा बाप, आई, मित्र सगळं काही मीच आहे. पण अचानक मलाही ती दुरावली. अहो, माझ्याशी परक्यासारखी वागायला लागले. पण मग या सगळ्या प्रकरणाची सुरुवात केव्हापासून झाली? दिवाळीनंतर. मी काही दिवस कामासाठी टूरवर गेलो होतो. तेव्हा ती मला छान छान मेसेज पाठवायची, उत्साहाने बोलायची. बाबा मिस यू, बाबा घरी कधी येणार, बाबा आज मी हे केलं, बाबा मी इथे केले, असं केलं, एक ना दोन. पण हळूहळू तिचे मेसेज कमी होऊ लागले, फोनही कमी येऊ लागले. मला वाटलं ती बिझी झाली असेल. पण गेल्या आठवड्यात मी घरी आलो तेव्हा ती एकदम अस्वस्थ दिसली. त्या दिवशी काय? नाही, असं नाही होऊ शकत. तुम्ही चुकीची माहिती देताय ना? नाही, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही खोटं बोलताय. खोटं बोल. कीर्ती, 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 कीर्ती. हॅलो डॉक्टर. डॉक्टरांनी निदान केलंय, तिला नर्वस ब्रेकडाऊनचा अटॅक आलाय. तिची औषधही चालू आहे. हो, पण ती मन मोकळं करून बोलेल तर बरी होईल ना? तिचे कोणी मित्रमैत्रिणी म्हणजे जवळचे, सतत घरी येणारे जाणारे? तिचे मित्र दोनच, एक मी आणि दुसरा तिचा लॅपटॉप. ती लॅपटॉप मध्ये काय करते हे मी कधीच बघितलं नाही. कारण माझ्या मुलीवर तेवढा विश्वास आहे. आणि मुद्दामून मी तिच्या प्रायव्हसीची आड कधी आलोच नाही. हां, एनिवे, आत्ता आम्ही जातो. तिला बरं वाटल्यानंतर परत येऊ आम्ही. काळजी घे. येतो. मला ना त्या बाईवर संशय येतो. आपण कीर्तीला प्रश्न विचारलेत हे बहुतेक तिला आवडलं नाही. आय एम शुअर हिला नक्की काहीतरी माहीत असतं. म्हणजे बघ ना, ही बाई इथे या घरात राहते, याचा अर्थ कीर्ती बरोबर सतत वावरत असते. हो रे. एनिवे, चल. मी रचनाच्या घरी गेले तेव्हा रचना बेशुद्धच होती. त्यामुळे तिच्याशी काहीच बोलणं झालं नाही. सुधा मावशीने मला असं सांगितलं की रचना त्यांना देवळात भेटली.
रचना शिकते आणि जॉब सुद्धा करते. तिला राहायला जागा हवी होती आणि सुधा मावशींना कंपनी, म्हणून मग त्यांनी तिला पेइंग गेस्ट म्हणून ठेवून घेतलं. पण त्यांच्या घरात मला एक गोष्ट खटकली. मला त्यांच्या घरी एक जेंट्स परफ्यूमची बाटली दिसते. सुधा मावशीने तर लग्नच केलेलं नाही आणि त्या घरात रचना आणि सुधा मावशी या दोघांव्यतिरिक्त कोणीच राहत नाही. मग ती बाटली त्या घरात कशी? रचनाला काही विचारू शकत नाही कारण ती बोलण्याच्या स्थितीतच नाहीये. सुधा मावशी काही लपवत नसतील ना? ते शोधून काढायचं आपल्याला आणि त्यासाठी रचनाला बोलतं करावं लागेल. एनिवेज, शेलारांकडे काय झालं? काही खास नाही. म्हणजे कीर्ती खूप खचलेली वाटली. तिला आमच्याशी काही बोलायचं नव्हतं, काही शेअर करायचं नव्हतं. शेलार असं म्हणाले की तिला कोणीच मित्रमैत्रिणी नाहीये. लॅपटॉप हाच तिचा एक मित्र आहे. सुधा मावशी रचनाबद्दल असंच काय असं म्हणाले? या दोन्ही गोष्टींचा काही संबंध नसेल ना? असू शकतो मॅडम. आमच्या जनरेशनची सगळी मुलं लॅपटॉप आणि स्मार्टफोनचे खूप जवळचे मित्र. यात नवखं असं काहीच नाही. मॅडम, शेलारांकडे यमू काम करते. मला तिच्यावर संशय येतोय. का? नाही, कारण आम्ही ज्या वेळेला कीर्तीशी बोलत होतो तर त्यावेळेला ती आमच्या मध्ये आली आणि सरळ तिला आतमध्ये घेऊन गेली. त्यामुळे आम्हाला कीर्तीशी काहीच नाही बोलता. म्हणजे त्या दोघांच्यात काही नातं नसेल ना? हा, बोला शेलार काका. मॅडम, अहो आमच्याकडे एक शॉकिंग घटना घडली आहे. अहो माझ्या लॉकर मधले बायकोचे 25 तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. काय? हो मॅडम, मलाही धक्का बसलाय. हो, आधीच माझ्याकडे काय कमी टेन्शन आहे, त्यात हे आणखीन एक काम करा, आम्ही सकाळी तिथे येतो, पण तोपर्यंत तिथल्या कुठल्याही वस्तूला हात लावू नका. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे असू दे. ओके मॅडम. दागिने साधारण कधी चोरीला गेलं असं वाटतं तुम्हाला? नाही म्हणजे दागिने शेवटचे कधी पाहिले होते? ते कसं सांगणार? हा हा लक्ष्मीपूजनाच्या वेळेला, हा लक्ष्मीपूजनाच्या वेळेला मी ते स्वतः बाहेर काढले होते. पण मी स्वतः परत माझ्या हाताने ठेवले होते दागिने. ते दागिने माझ्यासाठी आठवणींचा ठेवा होता. माझ्या आईने ते माझ्या बायकोसाठी केलेले होते. ती त्यात भर टाकली होती आणि ते सगळे दागिने मी कीर्तीच्या लग्नात तिला देणार होतो. आता तर दागिने गेले आणि कीर्ती तर. काका प्लीज शांत व्हा, असा धीर सोडू नका. आम्ही तुम्हाला मदत करायलाच इथे आलोय ना. अहो तुम्हीच जर असे खचलात तर आम्ही शोध कसा घेणार? तुम्हाला तुमची कीर्ती पुन्हा पूर्वीसारखी हवी आहे ना? मला सांगा, दागिने ठेवताना इथे आणखीही कोणी होतं? नाही म्हणजे मी एकटाच होतो आणि यमुनाई तर स्वयंपाक घरात होत्या. या लॉकरची किल्ली कुठे असते? त्या ड्रॉवर मध्ये. हे ड्रॉवर लॉक्ड असतं? नाही म्हणजे घरात आम्ही तिघेच असतो आणि तिघही विश्वासातलेच आहोत. नाही, मला तसं नाही वाटत. मला संशय आहे की ही चोरी घरातल्याच कोणीतरी केली. अहो सोडा मला. अहो, सोडा, मी काही केलं नाहीये. कुठे नेताय मला? मॅडम, हिने चोरले दागिने. अहो मी खरं सांगते, मी नाही चोरले दागिने. मॅडम माझ्यावर असा खोटा आळ नका घेऊ. खोटा आळ घ्यायला वेळ नाही लागले आम्हाला.
घरात तुम्ही तिघेच असता आणि काका आणि कीर्ती का चोरतील त्यांचे दागिने? राहिलं कोण? तुम्हीच ना? सीट, त्या ड्रॉवरचे, लॉकरचे सगळ्याचे ठसे घे आणि यांचे सुद्धा हाताचे ठसे घे आणि आधी पोलिसांना फोन कर. मी नाही चोरले दागिने. अहो खरं सांगते, मी नाही चोरले. मॅडम, अहो मी खरं सांगते, माझ्यावर असा खोटा नका घेऊ. अहो मी हात जोडून सांगते, मी खरंच नाही चोरी केली हो. एक मिनिट, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. अहो मी खरं सांगते, मी चोरी नाही केली. बाळा तू सांग ना बाळा, मी चोरी नाही केलीये. दादा तुम्ही सांगा, अहो, मी पोलिसांना खरंच चोरी नाही केलीये. खरं सांगते मी. सीट, पोलिसांना फोन लाव. मॅडम नाही हो. अहो मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम, मी खरंच चोरी नाही केली. मी दागिने नाही चोरले तो. हा, मी अस्मिता अग्निहोत्रींचा सहकारी बोलतो. मला एका केस संदर्भात तुमच्याशी बोलायचं. एक बाई आहेत, त्यांनी घरातले दागिने चोरले. हो हो, आम्ही आत्ता तिकडेच होतो. तुम्ही या लगेच. हिला पोलिसांकडे दिल्याशिवाय ही खरं नाही बोलणार. थांबा. यमू मावशीने चोरी नाही केली. त्यांच्यावर चोरीचा आळ आणू नका. दागिन्यांची चोरी मी केली आहे. कीर्ती, दागिने तू चोरलेस? अगं अगं सगळे दागिने तुझेच तर होते. तुला चोरण्याची आवश्यकता का भासली? शांत हो कीर्ती. तू सगळं खरं सांगावंस म्हणून आम्ही हे सगळं नाटक केलं होतं. यमुताईंना विश्वासात घेऊन त्यांच्यावर खोटा चोरीचा आळ टाकला होता. आता तू थोडा वेळ आराम कर, नंतर आम्हाला सगळं सांग. आलीस. सुद्धा ते काय करताय तुम्ही? का मला मारायचा अधिकार नाही? तो काय तुला एकटीलाच आहे? तू तुझं आयुष्य संपवून निघालीस, पण बदनामी माझी होतीये. तुझ्या भल्यासाठी त्या अस्मिताला बोलवलं तर ती देखील माझ्यावर संशय घेते. मला आता काही हा ताण सहन नाहीये. अगं तू काहीच बोलत नाहीयेस. मला आता कंटाळा आला या सगळ्याचा. संपवायचंय सगळं. जा आता तू इथं. जा रे, जा आधी. अस्मिता मॅम, अस्मिता मॅम तुम्हीच का? हो, मीच. तुम्ही गुन्हेगारांना पकडता ना? माझ्या बाबतीत गुन्हा घडलाय. त्या गुन्हेगाराला पकडा आणि मला न्याय द्या. अगं हो हो हो, सगळं व्यवस्थित सांग मला. अशी कोर्टात भांडल्यासारखी का भांडतेस? ये आधी बस, पाणी पी आणि शांतपणे सगळं सांग. ये. हे बघ, चिडून प्रश्न सुटत नाही. शांतपणे विचार केला ना तर सुटत. बोल, काय झालं? मी आभा देसाई. नेटवर मैत्री करून लग्नाचं प्रॉमिस देऊन एका तरुणाने फसवलंय मला. मानस त्याचं नाव. परदेशात नोकरी करतो. तिथला ऑफिसचा आणि घरचा पत्ताही दिला त्याने मला. आमची मैत्री झाल्यावर आम्ही नेटवर खूप गप्पा मारायचो. त्याने छान छान गिफ्टही पाठवले मला. गिफ्टमुळे, त्या रिंगमुळे
माझा त्याच्यावर विश्वास बसत गेला. परदेशातून तो इंडियात फक्त माझ्यासाठी येणार होता या कल्पनेनेच मी भारावून गेले होते. लग्नानंतर तर काही महिने आम्ही इथे आणि काही महिने परदेशात असंच राहायचं ठरलं होतं. पण त्याच्याकडे इंडियन करन्सी नव्हती. त्यामुळे इथे फ्लॅट बुक करण्यासाठी मी त्याच्या अकाउंटला 10 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्याला एकदाही न भेटता हो, का आपण अशा चुका करतो ज्याने फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते? आभा, अगं तू व्यवस्थित शिकलेली मुलगी, आजच्या काळातली मुलगी आहेस तू अशी कशी फसलीस? त्याच्याकडे जर इंडियन करन्सी नव्हती तर तो ती कन्वर्ट करून घेऊ शकत होता. आणि मुळात ती एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करायची गरज काय होती? चल मान्य आहे, तू त्याच्यात गुंतत चालली होतीस, तुझं त्याच्यावर प्रेम होतं, पण इतका आंधळ प्रेम? तू कोणालाही काहीही न विचारता, पुढचा मागचा विचार न करता, आई वडिलांची सल्लामसलत न करता सरळ पैसे ट्रान्सफर केलेस ना त्या परक्या मुलासाठी? हो, मी चुकले. माझी चूक मला नंतर कळली. त्यानंतर तो मला नेटवर भेटला देखील नाही. त्याने काही कॉन्टॅक्ट पण केला नाही. नेटवरचं त्याने त्याचं अकाउंट देखील बंद केलं. त्याने दिलेल्या ऍड्रेसवर मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की त्याने दिलेला घरचा आणि ऑफिसचा ऍड्रेस बोगस आहे. मला तिथे असं कळलं की इथे कोणी मानस नावाचा व्यक्ती राहतच नाही किंवा नोकरीही करत नाही. बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांग, ज्या अकाउंटला तू पैसे ट्रान्सफर केले होते त्या अकाउंटचं काय झालं? ते अकाउंटही त्याने बंद केलं. मला पैसे गेलेल्याचं दुःख नाहीये मॅम. मला त्याने फसवलंय. मला त्या मानसला धडा शिकवायचाय. पण तू अशी वावत कशी केलीस? मम्मी पप्पांनी मला उन्मेषचं स्थळ आणलं होतं. ते मी नाकारलं. मला माझ्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करायचं होतं. याच जिद्दीने मी पेटले होते आणि त्यातच फसले. एका परक्या मुलासाठी मी माझ्या आई वडिलांना दुखवलं. मी चुकले अस्मिता मॅम. आय एम सॉरी. मानसने फोटो पाठवला असेल ना तुला? हो, हा फोटो मला फॉरवर्ड कर आणि तुझ्या नेट चॅटिंगचे डिटेल्स सुद्धा मला लागतील. आपण नंतर बोलूया. ह्या आभाबद्दल काय बोलू ना मला कळतच नाही. का वागतात ग या मुली अशा? काय मिळत नसतं यांना की अशा मृगजळा मागे धावत सुटतात? कसलाही विचार न करता या मुलीने त्या मानसच्या नावे पैसे ट्रान्सफर केले. का? म्हणाली ह मगापासून बघते मी, तुझं लक्ष नाहीये. आणि आभाच्या तोंडी मानसचं नाव ऐकल्यापासून तर अजिबातच नाही. काय झालंय? काय चाललंय डोक्यात? गेले काही दिवस मानस नावाचा तरुण मला मेसेज पाठवतो. प्रेमाचे. म्हणाली? पण त्याने मला त्याचा फोटो नाही पाठवला. मी त्यालाच भेटायला इलू रेस्टॉरंटमध्ये गेले होते. पण तो तिथे आलाच नाही. म्हणजे त्यानेच मला बोलावलं होतं आणि मलाही बघायचं होतं की तो कोण आहे. म्हणाली? काय बोलू ग मी तुला?
इथे मी इतरांचे प्रश्न सोडवते आणि माझ्याच घरातल्या व्यक्तीबद्दल हे सगळं घडलं आणि मला माहीतच नाहीये. हे अशा पद्धतीने बाहेर येतंय सगळं. याचा अर्थ जर आज आभा इथे आली नसती तर तू मला काहीच सांगणार नव्हतीस ना? तर तू ही फसवली गेल्यानंतर येऊन सांगणार होतीस सगळं. म्हणाली गप्प बसू नकोस ना. तुझ्या गप्प बसण्याची चीड येते मला. अगं तू माझ्यासोबत काम करते ना, कसं असं वागू शकतेस ग? सॉरी मॅडम, मी चुकले, मला खरंच माफ करा. हे जे काही घडत होतं त्यात खूप थ्रिल वाटत होतं मला. कोणीतरी माझी तारीफ करतंय, माझं कौतुक करतंय, हे खूप हवं असं वाटत होतं. हे नेमकं काय घडतंय त्याची उत्सुकता लागली होती. खरं तर थोडी मीही अट्रॅक्ट झाले होते, पण त्याला मला शोधून काढायचं होतं. मी तुम्हाला सांगणार होते मॅडम, मी खरंच तुम्हाला सांगणार होते, पण नंतर मी नाही फसले मॅडम, मी खरंच नाही फसले. पण गुंतत गेलीस ना, मग फसणं यापेक्षा आणखीन काय वेगळं असतं? तुझ्या जीवावर बेतलं असतं का? तू एकटी त्या अनोळखी ठिकाणी भेटायला गेलीस त्याला? नाही म्हणाली, तू हे मला सांगायला हवं होतंस. इतकी परकी आहे का ग मी तुला? हॅलो सेठ, ताबडतोब इकडे ये. म्हणाली निदान सिडला तरी सांगायला हवं होतंस. त्याला स्वतःचा मित्र म्हणवतेस ना? सिड गेले काही दिवस मानस नावाचा एक तरुण मनालीला मेसेजेस करून त्रास देतो. आपल्याला त्याला शोधून काढायचंय. कारण मला संशय, आभाला ज्याने फसवलंय आणि मनालीला जो फसवू पाहत होता तो मानस एकच आहे. नाही म्हणजे मॅडम ऍक्च्युली काय? ऍक्च्युली मनालीला आणि आभाला त्रास देणारे मानस वेगवेगळे आहेत. तू काय बोलतोयस सेठ? काही शोध न घेता हे कसं सांगू शकतोस तू? कारण मनालीला त्रास देणारा मानस मी आहे. ग्रीन अँड रेड कॉम्बिनेशनच्या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसते. मला भेटशील? मिलू रेस्टॉरंट. सेठ, मॅडम आय एम सॉरी. लाज नाही वाटत? वर तोंड करून सॉरी म्हणतोस आणि माफी मनालीची माग. तिला दुखावलंयस तू. मनाली आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऍक्च्युली मानस या नावाने मीच तुला कॉन्टॅक्ट करत होतो. मी तुला माझा चांगला मित्र समजत होते, तू असं वागलास का? मनाली मला माहिती माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण मी हे फक्त मजा म्हणून. मजा? एखाद्यांच्या भावनांशी खेळणं म्हणजे मजा वाटते तुला? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती म्हण, तुम्हा दोघांकडनंही नव्हती. खूप हर्ट केलंय तुम्ही मला. तुम्ही काय करताय, कुठल्या वाटेने जाताय तुम्हाला तरी कळतंय का रे? मला उगाच असं वाटत होतं की मनाली भोळी आहे, ती फसली असेल बिचारी.
सिड तू पण मॅडम आय एम सो सॉरी. प्लीज मला माफ. नुसतं सॉरी म्हणून काहीही होणार नाहीये सिड. अरे हे असं वागणाऱ्यांना आपण गुन्हेगार म्हणवतो, त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतो आणि तुम्ही दोघं माझे सहकारी असून तुम्ही असं कसं वागू शकता? मॅडम तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. हवं तर तुम्ही मनालीच्या वाटची सुद्धा शिक्षा मला द्या, मी भोगीन. कारण हे सगळं माझ्याचमुळे झालं. शिक्षा तर मला स्वतःला करून घ्यायला पाहिजे, कारण तुम्ही असे वागलात याचा अर्थ मीच तुम्हाला शिकवण्यात कुठेतरी कमी पडले. मॅडम प्लीज तुम्ही असं नका ना बोलू. मला मान्य आहे ना माझी चूक झाली, पण मी हे मुद्दामून नाही केलंय. मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. मॅडम तुम्ही असं नका ना करू, बोला ना माझ्याशी काहीतरी. मला माहित नव्हतं की पुढे एवढं सगळं होईल म्हणून. म्हणाले तू मॅडम तुम्ही असं नका ना करू, प्लीज बोला ना माझ्याशी. मॅडम प्लीज मॅडम मला जरा एकदा समजून घ्या ना. माझी चूक झाली मला मान्य आहे, पण मी हे मुद्दामून नाही केलंय. अनवधानाने झालं ते माझ्या हातून. मॅडम बोला ना काहीतरी तुम्ही. मॅडम तुम्ही हात जोडतो तुमच्या पुढे. माझी चूक झाली आहे मॅडम. तुमची काळजी वाटते म्हणूनच बोलते ना रे मी. नका ना असे वागत जाऊ प्लीज. या सगळ्याचे काय परिणाम होतात हे बघताय ना आभावरून. हा बोला भा. मॅम मगाशी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. काय? मला बघायला आलेला उन्मेष देशमुख, मी त्याला नाकारल्यावर आहे ना तो खूप चिडला होता माझ्यावर. अबा खरंच बरं झालं तू हे सांगितलंस. म्हणजे कदाचित असं असू शकतं की उन्मेषच मानस या नावाने तुला त्रास देत असेल. हे बघ, जर उन्मेषच मानस असेल तर तो नक्की पकडला जाईल. डोंट वरी. ठेवते, बाय. म्हणाली कीर्तीवर ज्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांचं नाव काय? उन्मेष देशमुख. पण एक्झॅक्टली तुमचा प्रॉब्लेम काय? डॉक्टर, मला ना मानस नावाचा एक तरुण मेसेज पाठवून त्रास देतो. मग तुम्ही इथे का आलाय? नाही म्हणजे मी डॉक्टर आहे, ह्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला जायला हवं. नाहीतर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्रींकडे जा. नाही म्हणजे ॲक्च्युली तिला या सगळ्या प्रकरणाचा त्रास होतोय म्हणून आम्ही तुमच्याकडे. हे बघा, मी सायकॅट्रिस्ट नाही आहे, त्यामुळे हे केस माझी नाही आहे. तरी पण मी तुम्हाला काही मेडिसिन्स प्रिस्क्राईब करू शकतो. मला असं वाटतं तुम्ही हे मेसेजेस इग्नोर केले पाहिजे. नाही, पण मला या सगळ्याचा फिजिकली खूप त्रास होतोय म्हणून तुमच्याकडे आलो. नेमका कोणता त्रास होतो? येस डॉक्टर, मी अस्मिता अग्निहोत्री. हो या प्लीज. ऍक्च्युली मी जरा घाईत आहे. मला तुमच्या एका पेशंट विषयी बोलायचं होतं, कीर्तीविषयी. यू हॅव अ सीट. मी जरा एका पेशंट सोबत आहे, आलोच मी 5 मिनिटं. डॉक्टर, ऍक्च्युली माझं बोलणं फार महत्वाचं आहे. तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. या इट्स ओके. तुम्ही बोलून या त्यांच्याशी, आम्ही इथे वाट बघू. डॉक्टर, कीर्तीविषयीचं डिस्कशन जरा कॉन्फिडेन्शियल राहायला हवं ना. आपण बाहेर बोलू शकतो का? ओके. म्हणाली चला लवकर.
बोला. डॉक्टर कीर्ती तुम्हाला काही बोलली? म्हणजे तिला नेमका कसला शॉक बसला होता किंवा ती का डिप्रेस्ड होती? काही कारण सांगितलं तिने? नाही, काही कळालं नाही. मी आणि तिच्या वडिलांनी म्हणजे शेलारांनी तिला विचारण्याचा प्रयत्नही केला, पण ती काहीच बोलली नाही. ओके, पण मग तुम्ही काय केलं? काय करणार? फिजिकल सिम्पटम्स बघून औषधं दिली. सीड मानस इथे सुद्धा फोल्डर आहे मानस नावाचाच. हो चल. मॅडम, आभाला त्रास देणारा मानस हाच आहे. इन्व्हलप्स. आणि याच्या लॅपटॉपमध्ये मानस नावाचा फोल्डर आहे. एक्सक्यूज मी, हा काय प्रकार चाललाय? म्हणजे तुम्ही बोगस पेशंट बनवून माझ्या कॅबिनची झडती घेतली? हो, हे माझे सहकारी आहेत आणि मी तुमच्याशी कीर्ती संदर्भात नाही तर आभा संदर्भात बोलायला आले होते. आभाने तुम्हाला नकार दिलात म्हणून तुम्ही बोगस नाव घेऊन मानस बनून तिला फसवलत ना? आणि वेगळाच फोटो स्वतःचा म्हणून पाठवलास. आणि तिचे 10 लाख रुपये लुटले. अहो, हे काय बोलताय तुम्ही? मी आभाशी असं का वागेन? मला ती आजही खूप आवडते. मग धमकी का दिली तिला? एक दिवस पस्तावशील असं का म्हणाला होतात? अहो, मी रागाच्या भरात बोलून गेलो होतो, पण मी तिला त्रास देत नाहीये. हे बघा, मी एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे. मलाही काही एथिकेट्स आहेत, मॅनर्स आहेत. ठीक आहे, एक वेळ तुमचं सगळं बोलणं मान्य कर, पण मग मानस केअर ऑफ डॉक्टर उन्मेष असं लिहिलेले हे इन्व्हलप्स तुमच्या केबिनच्या टॉवरमध्ये काय करतात? आणि तुमच्या लॅपटॉप मधल्या मानस या नावाच्या फोल्डर बद्दल काय एक्सप्लेनेशन? हो, तो मानस मीच आहे, पण आबाला त्रास देणारा नाही. मानस हे माझं टोपण नाव आहे. मानस या नावाने मी कविता करतो. हवं तर तुम्हाला मी माझा फोल्डर दाखवतो. या आतमध्ये या. सिट. यांचं इंटरनेटवरचं प्रोफाईल सुद्धा चेक कर. मी काहीच केलं नाहीये, सो प्लीज तुम्ही चेक करू शकता. हा कदाचित खोटंही बोलत असेल. नजर ठेवायला हवी याच्या. एका शॉकमुळे तुम्ही कोशात गेला आणि त्या शॉकमधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला दुसरा शॉक द्यावा लागला. रचना, सुधा मावशींनी जो जीव देण्याचा प्रयत्न केला तो माझ्या सांगण्यावरून केला. नाटक होतं ते तुला बोलतं करण्यासाठी. सो आता प्लीज मला सगळं व्यवस्थित सांग. मला भेटलेल्या तरुणाचं नाव प्रणय आणि मला ज्या मुलाने फसवलं त्याचं नाव स्नेह. तुम्हा दोघींची त्यांच्याशी ओळख नेट थ्रू झाली होती? हो. ओके, आता एकेकीने सांग. कीर्ती, आधी तू बोल. मी स्नेहाला भेटल्यावर त्याच्या प्रेमात पडले. तो माझ्यासाठी लग्नात खूप दागिने करणार होता. मी त्याला सांगितलं की माझ्याकडे दागिने आहेत
मी त्याला ते दागिने दाखवले सुद्धा. तो म्हणाला ठीक आहे, मग माझ्याकडे जे दागिन्यांसाठी पैसे आहेत त्याचं आपण आपल्यासाठी फ्लॅट घेऊ, पण हनीमूनला जाऊ. आणि मग तो मला म्हणाला की तुझे दागिने ओल्ड फॅशन आहेत, आपण ज्वेलर्स कडे जाऊ आणि ते मॉडर्न डिझाईनचे बनवून घेऊ. मग काय, मला त्याचं म्हणणं पटलं. मी त्याच्यासोबत त्याच्या ओळखीच्या ज्वेलर्स कडे गेले. त्याने मला तिकडे सॉफ्ट ड्रिंक देऊन बसवलं आणि ते दागिने ज्वेलर्स कडे दिले. त्या ज्वेलर्सनी त्याला एक पावती आणि एक प्रिंटेड फॉर्म दिला. त्याने मला पावती दिली, पण मी त्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाले होते की मी त्याला त्या फॉर्म बद्दल काही विचारलंच नाही. पुढे मग मला तो लवकरच भेटेल असं वचन दिलं त्याने, आणि तो गायब झाला. मी त्याला नेटवर सुद्धा शोधलं, पण तो सापडेना. मी खूप वेडीपिशी झाले. मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू. पण माझ्याकडे त्या ज्वेलर्सची पावती होती. मी त्यांना फोन केला आणि त्या ज्वेलर्सनी मला सांगितलं की स्नेहने ते दागिने गहाण ठेवले आहेत आणि तो पैसे घेऊन गेलाय. तो फॉर्म सुद्धा त्या गहाण खताचा होता. मला तो धक्का सहन नाही झाला आणि मी रचना, तू बोल. माझ्याकडे दागिन्यांसाठी काय लग्नासाठी पण पैसे नव्हते. पण प्रणय मला म्हणाला की आपण लग्न साधेपणानेच करू, त्याच्यासाठी एवढे पैसे कशाला वाया घालवा. तो म्हणाला मला फक्त तू हवी आहेस. आणि मग अशातच त्याने मला एकदा त्याच्या फ्लॅटवर नेलं. मला मोहात पाडलं. त्या मोहाच्या क्षणी मी माझं सर्वस्व देऊन बसले. आणि नंतर तुम्हाला भेटेल असंच झाला. नेटवरही सर्च इथेही नाही भेटला. मी हातरूनच गेले, कारण जे करायला नको होतं ते मी लग्न आधी करून बसले. हे बघ, शांत हो, रडू नकोस. हे बघा, जे काही झालंय ते आपण बदलू शकत नाही, पण यातूनच आपण धडा शिकायला हवा ना. शांत व्हा. मला सांगा, तुम्हाला भेटलेले तरुण या दोघांपैकी कोणी होते?